पत्र बघ माझा कसा गाठींनी भरून गेलाय. तिने काय केलं काय नाही कुणाला सांगायचं नाही, कुणाला सांगायचं नाही म्हणून अशा गाठी मारून ठेवल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी वहिनी तुझी पहिली बायको, तिचं काय? तिचा खून केला. तिला मारून टाकलं. या पाताळयंत्री बाईनं तिला मारून टाकलं. आणि सौरभ एवढंस लेकरू रे. मी म्हंटल बाई आई विना लेकरू, त्याचा सांभाळ करू तर माझा त्याला लळा लागू नये म्हणून मला घराबाहेर हाकल. मग तू परत इथं कधी आलीस? तू जेव्हा हॉस्पिटल मधून परत घरी आला ना, तेव्हा मी डाव साधला. म्हंटल नाही, एवढं मोठं घर, ही सत्ता मी चुकीच्या बाईच्या हातात नाही जाऊ देणार. मी डाव साधला आणि घरात घुसले. म्हंटल का ग बाई, माझ्या भावाच्या मेहनतीचं आहे, असं चुकीच्या बाईच्या हातात पडता कामा नाही. ते मी जाणार तिकडं त्या घरात. अरे हे घर आणि या घरची सत्ता मिळावी म्हणून सौरभला सुद्धा जीवे मारायचा प्रयत्न केला त्या बाईने. भाई तुझी पुण्याई म्हणून सौरभ वाचलाय बरं का. ज्याच्यामुळे तू कोमात गेला भाई, तुझ्यावर हल्ला झाला, तो हनुमंत मोका फिरतोय. मी तिला म्हटलं का ग कमू, तुझ्या जागी मी असते तर म्हटलं आधी त्या हनुमंतचा बंदोबस्त केला असता. तर मला कशी म्हणते गप्प बस, तू याच्यात बोलायचं नाही. माहेर वाशीन बाबा मी. मुग घेऊन गप्प बसले, काय बोललं. आणि आपली आई भाई, तिला वृद्धाश्रमात टाकलं या बाईने. काय? आता एवढं मोठं घर का रे बाबा. हा, तुझी आई तिच्या लेकाच्या घरात राहू शकत नाही का रे. एक खोली नाही का तिच्यासाठी अडचण झाली, तिला वृद्धाश्रमात सोडलं. भाई बाबा, बरं झालं तुझं या बाईशी लग्न नाही झालं, नाही तर कठीण होतं बाबा. आता तू बोलायचं नाही. तर जे काही बोलायचं आणि करायचंय ना, ते मी करणार. भाई काय करू नको. भाई ऐक माझा. भाई भाई कामिने, काय झालं? कामिने. बाबा काय झालं, एवढे का रागावलाय? आता कोणीही मध्ये बोलायचं नाही. हो कामिने. बाबा कामिने. खाली चल. सांगतो तुला चल. ये. भाई काय झालं. कामिने, भाई बोलायचं नाही. भाई काय काय भाई भाई बाबा काय करताय, काय झालं? पोरगायस, पोरगाच राहा. बाप व्हायचा प्रयत्न करू नकोस. हा बस झाला आता. ही सगळी थेर आता मला कळलीत. कला ये. आजपर्यंत तुला जी वागणूक दिली ना, तीच वागणूक आता मी हिला देणार आहे. भाईनं माझ्यावर अनेकदा हात उगारले. मी सुद्धा आता हात उगारणार आहे. बाबा कस्तुरी बाजूला हो. नाही बाबा, मम्मींवर हात उचलण्याआधी तुम्हाला मला मारावं लागेल. कस्तुरी मी तुला मारू शकत नाही. तुझ्याविषयी माझ्या मनात आदर आहे.
मग बाबा तेवढाच आदर मला मम्मींविषयी वाटतो. पण कस्तुरी, या घरात हॉस्पिटलमध्ये तुला तिने किती छळलंय माझ्या कानाने ऐकलंय. माझं शरीर साथ देत नव्हतं. नाहीतर तुला हे असं सहन करू दिलं नसतं मी. नाही बाबा, पण अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नाहीयेत पण मला माहिती आहेत. कस्तुरी, मला सगळं कळलंय. या उलट मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नक्की काय सांगायचंय तुम्हाला? सौरभ, तुझ्या आईचा खून झालाय. आणि तो खून या कामिनीने केला होता. मी नाही हे सुरू, मी नाही केलं काही. त्यामुळे या घरात हिला मी एक क्षणही ठेवणार नाही. मी नाही केला रे. मी पाया पडते तुझ्या. मी नाही, मी या घरात कुठे मी जाणार नाही. मी नाही जाणार. मी नाही केलं कोण गुन्हा. मी नाही गुन्हा. आई, आई, मी शुद्धीवर आल्यावर तुझी सुद्धा आठवण आली. सौरभने फोन केला होता. पण तू वृद्धाश्रमात होतीस ना? कोण म्हणाल? मग कुठे होतीस? कामिनीने मला डॉक्टरकडे पाठवलं होतं ट्रीटमेंटसाठी. मी सतत तिला घाबरायचे. मला वाटायचं तिचं आणि माझं पटेल की नाही. पण कामिनीनेच काळजीने मला घरापासून लांब ठेवलं. मला वाटतं ती मुद्दामूनच मला घरापासून लांब ठेवते. पण नाही रे, तिचा नव्हता तसा हेतू. हे मला तिकडे गेल्यावर कळलं. एक सांगू तुला बाई, तुला जर का कोणाला शिक्षा करायची असेल ना, तर कामिनीला नको करूस. या कलेला कर. आई, मी तुझी मुलगी आहे आणि तू मला शिक्षा करायला निघाली? मुलगी असलीस म्हणून शिक्षा करायलाच पाहिजे. आई, तू आम्हा भावा बहिणींमध्ये भांडण लावू नको बरं का. हा, भांडण नाही लावते. काय झालंय ते सांगते. प्रताप, तू हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. भाई, या कमून हिच्यावर काहीतरी जादूटोणा केलाय बरं का. हिच्यावर पण जादूटोणा केलाय. एक नंबरची खोटी बाई आहे. आत्या, आजपर्यंत तुम्ही सुद्धा अनेकदा खोटं वागलात. कोण किती खरं आहे आणि किती खोटं आहे याची शहानिशा तर होईलच. मी या घरात खूप नंतर आले. माझ्या आधीपासून आजी या घरात राहतात. त्याच्यामुळे आजींना अर्थातच सगळ्या गोष्टी माहिती असतील. आजी, तुम्हीच सांगा आता सगळं. आई काय सांगणार आहे? तिला सकाळी काय खाल्लं ते आठवत नाही. इथं आता आली ना 5 मिनिटापूर्वी, त्या 5 मिनिटात काय घडलं हे विचारलं ना, ते सुद्धा सांगता येणार नाही. आठवतं का? विचार तिला, आठवतं का? काय तुला सांगायचे? काय मला आठवत नाही? मला समजा आठवते या घराचं.
अगं तुझा जन्म कधी झाला? या भाईला मी लहानाचा मोठा कसा केला, तो पहिला कसा सच्चा होता, नंतर तो गुंडगिरीच्या कसा मागे लागला, त्याच्या गुंडगिरीच्या मागचं खरं कारण काय समज मला आठवते. पण माझ्या या भाईच्या आयुष्यामध्ये त्याला सुधारणारी एकच व्यक्ती आली बघ, आणि ती म्हणजे माझी पहिली सून. आणि या प्रतापच्या आयुष्यात ही पहिली सून आली ना, तिचा राग राग करायची ही कला. अगं त्यांचा चांगला चाललेला संसारीला पाहावला नाही, म्हणून त्यांच्या संसारात ईश कालवाला तिने कामिनीला आणलं. अगं लहानपणी सौरभला पण हीच कोंडून ठेवायची. हिनीच माझ्या पहिल्या सुनेला संपवलं. अरे एवढंच काय, तू हनुमंतला भेटायला गेला होतास ना, त्यावेळेला पोलिसाला टिप कोणी दिली? या कलेनीच दिली. हा, तिला वाटलं माझ्या लक्षात नाही राहणार. अजून एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना, याद राख आई, तू बोल. सगळ्यांना वाटतं की कामिनीच वाईट आहे, मला पण तसंच वाटत होतं, म्हणून मी तिला चिक्कार बोलले, शिव्या घातल्या. तिच्या आयुष्याचा इस्कोट होऊ दे, तिचं वाईट होऊ दे म्हणून देवाला प्रार्थना पण केली. पण हे घर रस्त्यावर यायच्या अवस्थेत असताना त्याच्या मागे खंबीरपणे कोण उभं राहिलं? माझी कामिनीच. या घराकडे, भाईकडे, माझ्याकडे कोणीही वाईट नजरेने बघितलं तर त्यावेळेला वाघिणीसारखी कोणी यायचं धावून? माझी कामिनीच. माझी अवस्था वाईट होती, मला लक्षात राहायचं नाही, माझ्या जीवाला धोका होता. मी घराबाहेर पडले आणि हरवले तर भाई कोमातनं उठल्यावर त्याला काय उत्तर द्यायचं? कुठे तुमची आई? म्हणून कामिनीने मला डॉक्टरकडे पाठवलं होतं. बाई, मला पण राग यायचा, मलाही वाटायचं की कामिनी वाईट आहे म्हणून, तिच्या हातनं चुका व्हायच्या. पण त्या चुका का व्हायच्या माहितीये का? या कलेमुळे. आणि तिला या सगळ्याची जाणीव करून दिली ती या कस्तुरीने. आज मी इथे आहे ना, तुला दिसते, ती या कस्तुरीमुळे. नाही आजी, असं काही नाहीये. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मम्मींनी जिथे ठेवलं होतं त्या जागेचा नंबर मला शिवादादांकडून मिळाला, आणि म्हणून मी सौरभला सांगितलं की तिकडे फोन करून तुम्हाला बोलवून घ्यायला. भाई, भाई तू काही ऐकू नको. मी जे तुला सांगितलं तेच खरं आहे भाई. अजूनही तुला बोलायचं आहेस का? लाज नाही वाटत? बहीण आहेस ना माझी. भावाचाच संसार उद्ध्वस्त केलास, अजूनही करतेस. काहीच कसं वाटत नाही तुला? भाई, हे सगळे घोटाळे आहेत. हे सगळे एकत्र झाले तरी मला एकटीला पाडायला बघतात का? असं नाहीये. मी तुला खरं सांगतेय. ही बाई हिच्यावर जाऊ नको, फार पातळ आहे ती बाई. नाही, हे सगळे कोण आहे? खरं तर ही गोष्ट या आधीच करायला पाहिजे होती, म्हणजे आजचा दिवस तरी बघता आला नसता. भाई, आई खरं बोलतायत. आतापर्यंत मला सुद्धा माहित नव्हते हे सगळं कालाने केलंय, नाहीतर ह्या आधीच मी तिला पोलिसांच्या हवाले केलं असतं. प्रत्येकाच्या परिस्थितीला काहीतरी कारणं असतात. जशी आपल्या परिस्थितीला तू कारणीभूत आहेस काला. हव्यास, आवडटपणा, लोभीपणा
आणि या सगळ्यासाठी कुठच्याही थराला जायची तयारी. या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये होत्याच, पण या सगळ्या गोष्टी तू आपल्या विश्वासच्या मनात सुद्धा भरवल्यास. ज्या हाताने तू राखी बांधलीस ना, तोच हात धरून मी आता तुला बाहेर काढणार आहे. मान्य आहे, कला आत्यांकडून काही चुका झाल्या. या सगळ्यांना दुसरी संधी मिळायला हवी ना. आपण कला आत्यांना एक संधी द्यायला हवी असं मला वाटतं. नाही कस्तुरी, आज जे घडलं ते सगळं सत्ता आणि अधिकार मिळवण्यासाठी घडलं. त्यामुळे आमचं आता इथे थांबणं योग्य नाही. शेवटी काय झालं तरी आम्ही ह्या घरचे पाहुणे आहोत, पण आम्ही पाहुण्यासारखे कधी वागलोच नाही. त्यामुळे आमचा संसार सुद्धा असा कधी झालाच नाही. पण आता थांबवू नकोस. कदाचित ह्यामुळे आमच्या नव्या संसाराला पुन्हा सुरुवात होईल. कला चल. चल कला, झाला गेला विसरून जाऊया. नव्यानं सुरुवात करूया सगळ्याची. चल. थांब. कला, तुझ्यात आणि माझ्यात उंजना मांजराचं वैर कायम राहिलं. जे झालं ते झालं. मला कधी आयुष्यामध्ये माझ्या मानाचं कुंकू मिळालं नाही बाई. त्यामुळं मानाच्या कुकाचा काय मान असतो ते माझ्याशिवाय दुसरीला कोणाला ठाव. माहेर वाशीन कधी बिना कोकाची जाऊ नये. तुझा नवीन संसार आहे. सुखाचा होऊ दे. आत्या, आज जाता है इथून, पण हे विसरू नका की हे घर सुद्धा तुमचंच आहे कायम. कधीही वाटलं तर नक्की परत या. भाई, आज जे घडलं ते सगळ्यासाठी मी माफी मागतो. चल कला. कमू, कमू मला माफ कर. माझी चूक झाली.
नाही भाई, माझं चुकलं. भाई नाही, नाही भाई.